चला मित्रांनो, मॅचच्या दिशेने आपण जाऊया. आमदार चषक 2026च्या या चौथ्या रजनीमध्ये आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच या ठिकाणी सुरू होईल. सगळ्यांचं मी समालोचक मानस मनोरी स्वागत करतोय. एका बाजूला आपल्याला ॲक्शनमध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे दहिवली नेरळ आणि त्यांच्या विरोधामध्ये भोईरवाडी या दोन टीम दरम्यान मॅच. टॉस जिंकला टीम दहिवली नेरळ संघाने. बॉलिंग करण्याचा मात्र निर्णय घेतला आणि बॅटिंगचं आमंत्रण या ठिकाणी दिलं आहे, ते म्हणजे टीम भोईरवाडी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. कृष्णा आणि त्यांच्या समवेत रोहित. बॉलिंगवरती गोलंदाज आपल्याला नितीन बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी P1च्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलाच डॉट बॉल ज्यांनी मात्र सुरुवात झाली या मॅचची. येथे मात्र बॅट स्विंग चांगला आहे. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट घडलाच नाही मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल या ठिकाणी येत असताना चांगली सुरुवात केली जाते. दोन्ही टीमसाठी मॅच जिंकणं क्रुशल आहे, कारण जर हा सामना तुमच्या टीमने जिंकला तर क्वार्टर फायनलमध्ये मात्र तुम्ही दाखल व्हाल आणि त्याच्यानंतर तुम्ही मात्र सुपर 6 मध्ये प्रवेश करू शकाल. त्यामुळे हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही टीम प्रयत्न करतील या सामन्यामध्ये विजयासाठी आणि त्याच्याच साठी त्यांना मात्र खेळ चांगला करावाच लागेल. आखो टप्पाचा बॉल आहे. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले होते. चेंडू मात्र कॅरी करता आलाच नाही. चेल निसटला गेला हातामधून आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय की धावा या ठिकाणी धावून मात्र नक्कीच 2 पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेने बॅटिंग टीमने स्वतःचं आणि फलंदाजाने देखील स्वतःचं खातं या ठिकाणी खुलं केलंय. 2 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. गडाच्या काठ्यामध्ये आपण पाहतोय जवळजवळ 3 वाजलेले आहेत, तरी देखील एवढे प्रेक्षक उपस्थित आहेत, तर सगळ्यांचं स्वागत. ऑन साइडला बॉल हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट कीपर चेंडू खाली येत आहेत, त्यावेळेस चुकी नाहीये, पकडला गेला झेल. पहिला धक्का बॅटिंग टीम भोईरवाडी संघाला. चला, नवीन फलंदाज लगेच आपला इन झाला पाहिजे. फलंदाज बाद झाल्यानंतर सौरभ कोतेकर यांची पण बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. आपण पाहतोय की आयोजन असेल, नियोजन असेल, समालोचन असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. आमचे सौरभजी कोतेकर यांचं पण आपण विशेष आभार व्यक्त करूया, केलंच पाहिजे, कारण ज्यांनी ज्यांनी स्पर्धेच्या यशामध्ये हातभार लावलेला आहे त्या सगळ्यांच्या नावांचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. सौरभ शेठ बोराडे यांच्यामुळे या आयोजनाला 4 चांद लागले आणि आयोजन शक्य झालेलं आहे. आणि बॅट्समन देखील सौरभ मैदानाच्या आतमध्ये इन होताना इनॅट क्रमांक 3 या पोझिशन वरती त्यांना पाहू शकाल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली. 4 बॉलचा खेळ संपला, फक्त 2च धावा ऑन द बोर्ड. ऑन साइडला ड्राईव्हचा फटका. 4 ओव्हरची मॅच आहे. 1च ओव्हरचा पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरी धाव धोक्याची घंटा. अति घाई आणि संकटात नाही तीच परिस्थिती. रनआउटच्या स्वरूपात दुर्दैवी विकेट. फलंदाज होईल बाद. क्रमांक शशांक यावेळेस इन होताना आपल्याला पाहायला मिळतील. एक खरं तर पंजाब किंगचे शशांक सिंग ज्यांचा चांगला खेळ आपण गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये पाहिलाय, परंतु इथे हे शशांक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलंय बॉलला. पुश करा, खुश रहा, अशा पद्धतीचा फटका. एक चिकी सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल.
एका धावेच्या बरोबरीने P1च्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ मात्र इथून आपण पाहतोय संपला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऑन द बोर्ड टीमच्या धावा मात्र या ठिकाणी झाल्यात त्या म्हणजे 4 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही पाहिलं तर या सत्रामध्ये 18 बॉल्सचा खेळ बाकी आहे. मग असेच मी उल्लेख केला कर्जत क्रिकेट असोसिएशनचे नियम्स पहिल्या फेरीचे सामने 5 षटकांचे दुसऱ्या फेरीचे 4 षटकांचे आणि त्यामुळे एकच ओव्हरचा पॉवर प्ले असेल. बॉलिंग टीम स्पीडअप मेंटेन करा. 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झालीच पाहिजेत या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं. अधिकचा वेळ जर घेतला तर एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये असेल स्लो ओव्हर रेटमुळे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि स्पीडअप लगेच करायचं आहे. नवीन गोलंदाज तेजस षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना आमंत्रित केलं गेलं. जर्सी नंबर 18 मिस्टर तेजस ऑन द बॉलिंग ट्रॅक फॉर ओव्हर नंबर 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील जिथे 18 बॉल्स बाकी आहेत. शशांक आणि त्यांच्या समवेत रोहित खरं तर शशांकच स्ट्रायक वरती असतील. रोहित यांना अजूनही एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चांगला खेळ त्यांचा राहिला होता. बॅटची आतली कडा विकेट किपर कडे डॉट बॉलने स्टार्ट होत असताना जसा जसा मध्यरात्रीचा कालावधी येतोय ना विकेट मात्र थोडीशी स्लो होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावा बनल्या नाहीत. मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं फक्त 40 धावांचं टार्गेट 5 षटकांच्या सामन्यामध्ये आणि या मॅच मध्ये पण आपण पाहिलं सुरुवातीला गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळतोय. वाईड लाईन पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल आणि पुढचा बॉल मात्र फ्री हिट असेल फलंदाजासाठी. गोलंदाजांचं मी कौतुक करत होतो की गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. त्यांचा दबदबा पाहायला मिळालाय पण तिथे चुकी केली आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं की चुकीला माफी नाही. नो बॉल आलाय आणि नो बॉलच्या बरोबरीने धावा मात्र या ठिकाणी वाढल्या जातील. ऑन द टोटल मात्र आता स्कोर इन्क्रीज झालाय 5 या आकड्यावरती टीमचं धावफलक फ्रीटची संधी असेल. इथून पण स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. बॉल मात्र चाललाय विकेट कीपर कडे डॉट चेंडू या ठिकाणी आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय व्हाईट बॉल साठी. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती हा निर्णय चेक करतील. पंच लाईन क्लिअरली विजिबल नाहीये त्याच्यामुळे ऑनफिल्ड डिसिजनच मान्य केला जाईल आणि पंचांचा डिसिजन या ठिकाणी डॉट बॉलचा होता त्यामुळे डॉट बॉलच असेल. परंतु रिव्ह्यू तुम्हाला पुन्हा मिळेल आणि तो रिव्ह्यू तुम्ही पुन्हा घेऊ शकता कारण क्लिअर विजन नव्हता त्यामुळे कोणासोबतच अनफेअर नाहीये. बॅटिंग टीमला रिव्ह्यू आम्ही परत दिलाय परंतु डॉट बॉल देखील आलाय आणि त्यामुळे या ठिकाणी एक धाव देखील बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये ॲड ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या माफ करा डॉट बॉल त्यामुळे धावा स्थिरावल्या जातील. क्षमस्व 5 या आकड्यावरती मात्र नक्कीच धावा स्थिरावल्या गेल्या. डॉट बॉल असेल कमबॅक केलंय. फ्रीटची संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. फ्रंट फुट वरून कॉटन बोल्टचा चान्स परंतु काय घडलाय धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्यात आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेट जाईल. फलंदाज होतील बाद.
इथे आपण पाहिलं की बॉल मिस झाला होता, इथे पण रनआउटचा चान्स आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं चांगली धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली. एक क्विक सिंगल या ठिकाणी कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड मात्र 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावांवरती पूर्णपणे या ठिकाणी अंकुश लगावला गेलाय, धावा पूर्णपणे थांबवल्या गेल्यात, परंतु त्याचं एक कारण असेल की रोहित यांना अजूनही एकही बॉल फेस करायची संधी मिळाली नाही. पण आता खेळाडू मात्र ऑन स्ट्राइक वरती उभा आहे. आखोटापाचा बॉल बॅटमधून साऊंड चांगला ऐकला आपण, चांगला नॉईज जेव्हा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला होता. मिड विकेटच्या दिशेने येणारा बॉल, इथून देखील एक सिंगल धाव ही मात्र कन्वर्ट या ठिकाणी केली जाते. 7 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2 मध्ये. शेवटचा बॉल बॅकफुटला गेले, टप्पा पडलाय, चेंडूने काटा बदललाय, पण त्यानंतर थोडीशी दुखापत त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, 4 धाव्यांसाठी चौकार आलाय, परंतु बघा तिकडे काही दुखापत, थोडीशी इंजुरी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला पाणी घेऊन जायचंय मैदानावरती. 12th मॅन आपण पाणी पोहोचवायचंय. ड्रिंक्स ब्रेक असेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी देखील आपण पाहिलं की संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 11 धावा स्कोर कार्ड वरती फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. हॅलो, चला पंच जरा प्लेअरला बघा, व्यवस्थित आहे तर फील्ड लावून घ्या. चला, वेळ खूप झालेला आहे, जरा स्पीडअप करा. चला चला खेळाडू सुखरूप असतील तर पुन्हा एकदा आपण खेळाला कंटिन्यू करूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 11 धावा फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. पहिल्या 17 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आता परिवर्तन केलं जाईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतील षटक क्रमांक 3 साठी. मोहित यांच्या हातामध्ये मात्र आता षटक सोपवलं गेले. बघा स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा मी सांगतोय की 3 षटकांसाठी 15 मिनिटं दिली गेलेली आहेत. अधिकचा वेळ घेतला तर एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये असेल. ऑलरेडी आपण पाहिलं की 11 मिनिटांचा कालावधी गेलेला आहे. पंच सूचना जर आम्ही दिल्या तर एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. आयोजक पण आम्हाला सांगतायत वेळेचं बंधन आहे, त्यामुळे वेळ अभावी तुम्हाला खेळायचं या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. मोहित षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल आखो टप्पाचा बॅकफुटला गेले, हॅमर स्ट्रोक. एका टप्प्यावरती बॉल डीप कव्हर पॉइंटला फील्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलला अडवलं जाईल. तत्पूर्वी 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पूर्ण केल्या जातील. इथून मात्र आता पलटवार करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण त्यांच्या टीमसाठी धावा गरजेच्या आहेत. 4 ओव्हरचा जरी सामना असला तरी तुम्हाला 45-48 या टोटल पर्यंत पोहोचावं लागेल. तेवढ्या धावा जर तुम्ही केल्या नाहीत तर अपोजिशन टीमसाठी मॅच कदाचित 1 साइडेड देखील असू शकते. धावा महत्वाच्या असतील. बॅकफुटलाच गेले तिथे पण चांगला स्ट्रोक आहे. गॅप मध्ये बॉल वेगाने चाललाय. फिल्डर त्याच्या दुप्पट वेगाने धावतायत चेंडूचं कलेक्शन करण्यासाठी. अडवलं देखील बॉलला गेलंय. फिल्डिंग एफर्ट चांगले आपल्याला पाहायला होत आहेत. बॉलिंग करणारी टीम दहिवली नेरळ संघ आणि मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं काम करते ही टीम. ॲज अन फिल्डिंग युनिट जर तुम्ही चांगलं काम केलं, धावा वाचवल्या, तर गोलंदाजांचा आत्मविश्वास मजबूत होतो आणि तुमच्या टीमसाठी टार्गेट देखील मात्र दुसऱ्या सत्रामध्ये सोपं असतं. क्षेत्ररक्षकाचं योगदान या खेळामध्ये फार महत्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळा सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षणामुळे
मॅच बदलल्या गेल्यात. अजूनही मला 2024चा वर्ल्ड कप आठवतो, ज्याच्यामध्ये सर सूर्यकुमार यादव यांनी जो झेल पकडला होता डेव्हिड मिलर यांचा, आणि त्याच्यानंतर ती मॅच पूर्णपणे बदलली गेली. इंडियन क्रिकेट टीमने तो वर्ल्ड कप जिंकला. त्याच्यामुळे फिल्डिंगमध्ये चांगलं काम करणं हे प्रत्येक टीमसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. यावेळेस आपण पाहू शकाल की बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला होता, लोअर बाउन्स, बीटन द बॅटर ऑन क्रीज, या परिस्थितीला आपण पाहिलंय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय. 3 बॉल फेकले गेले, 4च धावा खर्च केल्यात, 15 या आकड्यावरती टोटल स्थिरावली आहे. आणखीन एक डॉट बॉल, वेगवान स्पीड गन ऑफ दिस टीम, गोलंदाज मोहित, आणि सगळ्यांना मोहित करणारी गोलंदाजी करतोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा आपल्याला डिलिव्हर्ड होताना पॉवर पॅक बॉलिंग युनिट या टीम कडे आहे, आणि तेच दाखवलंय त्यांनी देखील. डॉट बॉल असेल, धावा थांबवल्यात 15 या आकड्यावरती. बॉलिंग टीम चांगलं काम करत असताना मैदानामध्ये आकोटपाचा बॉल फुल अनसक्सेसफुल. 3rd यार्ड सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक बॉल वरती येण्याचा प्रयत्न, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न करतायत. अखेर मात्र झेल कोणालाच सापडला नाही. पण मैदानाच्या आतमध्ये 2 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटने पूर्ण केल्या गेल्यात. ऑन द टोटल 17 धावा आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे षटक क्रमांक 3 मध्ये. 1 बॉल बाकी आहे, 17 धावा झाल्यात, 7 बॉल टोटल बाकी या पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर. फलंदाजांना पण विनंती आहे की थोडा स्पीडअप घ्या, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. आता बराचसा कालावधी झालेला आहे, 3:15 वाजलेले आहेत. अजूनही दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आहे. अजून या मॅचचं एक सत्र, पुढच्या 2 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे विनंती असेल की आपण स्पीडअप मेंटेन करण्याकडे लक्ष द्यावं. 17 धावा झाल्यात. शेवटचा बॉल, गोलंदाज मोहित. शेवटचा बॉल, इथून पण ते कनेक्शन नाहीये. फॉर्म साठी रोहित हा खेळाडू संघर्ष करतोय, धावांसाठी भोईरवाडी ही टीम संघर्ष करतेय, आणि त्या संघर्षाचा अंत अजून झाला नाहीये, कारण अजून ते यश त्यांना मिळालंच नाहीये. 3 षटकांचा खेळ मात्र इथून संपलाय, आणि ऑन द स्क्रीन वरती आपण धावा पाहू शकाल. 18 धावा 6च्या सरासरीने 3 विकेटच्या मोबदल्यात बॅटिंग करणाऱ्या भोईरवाडी टीमच्या. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच, एका बाजूला पलाक्षी 11 जनमान होराळे, आणि त्यांच्या विरोधामध्ये दहिवली कर्जत ही टीम मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करण्यासाठी आपण यावं. 1च ओव्हर बाकी आहे, त्यामुळे होराळे आणि दहिवली आपण आपले कॅप्टन पाठवायचे टॉस साठी. शेवटचं षटक वेळेकडे मात्र बाकी असेल, आणि बॉलिंग ट्रॅक वरती रवी, जहां ना पहुंचे कवी वहां पहुंचे रवी. परंतु रवी यांची गोलंदाजी आता कशी असेल. चला, जरी तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केली असली तरी पण आता पुढे पण 5च मिनिटात या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू नका प्लीज. गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरतील. स्ट्राईक एट वरती रोहितला रोहित व्हावं लागेल, तरच त्यांची टीम सुपरहिट होऊ शकते या मॅच मध्ये. ऑन साइडला बॉल ड्राईव्ह केला गेलाय, खोलवर टप्पाचा चेंडू खोदून काढला. दुसऱ्या धावेसाठी धावत होते, एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. आज मला टीम दहिवली नेरळच्या फिल्डिंग युनिटने प्रभावित केलाय, कारण जशा प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं, एकेरी धावा त्यांनी मात्र दिल्यात, डबल धावा देतच नाहीयेत. कॅचेस पण त्यांनी चांगल्या पकडल्या, बऱ्याचशा बाउंड्रीज पण त्यांनी वाचवल्यात. त्यामुळे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये दहिवली नेरळ या टीमचं कार्य चांगलं राहिलं, आणि त्याच्यामुळेच धावा आता कमी पाहायला मिळत आहेत. यॉर्कर बॉल, तेज तर्रार यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, और यॉर्कर पर हो जाती है बल्लेबाज रफू चक्कर. सगळ्यात खतरनाक चेंडू आहे यॉर्कर, आणि अशा प्रकारचे यॉर्कर येतात तेव्हा वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट सर लसित मलिंगा यांची आठवण मात्र होते, ज्यांना यॉर्कर किंग ही पदवी क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र नक्कीच दिली गेली. परंतु यावेळेस तसाच यॉर्कर आपण पाहिलाय. 19 आकड्यावरती टीमची टोटल स्थिरावली आहे. 4 बॉल्सचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाज तयार, नेक्स्ट बॉल घेऊन फिरून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका मिस झालाय, बॅट बॉलचा संपर्क नाही झालाय, आणि पंचांनी सांगितलंय बाईकचा हा सिंगल. एकेरी धाव बाईकच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मात्र नक्कीच मिळाली जाईल. मॅच पूर्णपणे शांत वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मध्यरात्रीचा हा प्रहर आहे, तो पण शांत आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये धावा येत नाही आहेत, त्याच्यामुळे सामना पण आता शांत झाला आहे.
20 धावा या स्कोर कार्ड वरती. डीजे मास्टर आमची वाट बघतात की आम्हाला संधी कधी मिळेल, पण चौकार षटकार येत नाही आहेत, विकेट पण येत नाही आहेत, त्यांना आराम आहे सध्या तरी. परंतु आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल घेऊन रवी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून मात्र बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर बनतील प्रेक्षक. देर आहे पण दुरुस्त आहे. आलाय षटकार. तेकर यांनी आमच्या फरमाईशवरती वैयक्तिक स्वतः घरी जाऊन माझ्यासाठी चहा बनवून आणलेला आहे. क्या बात आहे. त्यांचं मी विशेष कौतुक करेन. पंचांना पण मिळेल. यस. हा, माधव ठाकरे सरांनी लगेच बघितलं चहा आलेला आहे. यस, मिळेल. सौरभजी कोतेकर यांचा विशेष आभार मी वैयक्तिक व्यक्त करेन. मामाचं गाव आहे, लाडका भाचा म्हटलं तर नक्कीच आमच्या ख्वाहिश पण त्यांनी पूर्ण केलेल्या. त्यांचं विशेष कौतुक. परंतु 26 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ मात्र इथून अजूनही बाकी असेल. होरायचे कॅप्टन आलेले आहेत. दहिवलीचे कॅप्टन पण येतीलच. आणि लगेच आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. सौरभजी खोतेकर यांच्या शुभ हस्ते टॉस पुढील मॅचचा केला जाईल. चला, मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. रोहित यांनी आपल्या टीमसाठी जाता जाता का होईना, सत्र संपता संपता का होईना, परंतु इम्पॉर्टंट धावा मात्र जमवल्यात. फुल टॉस, फुल टोल वसूल. घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और बल्लेबाज को फुल टॉस नहीं डालते. आलाय षटकार. डीजे एक मिनिट. रिव्ह्यू बॅटिंग टीमने घेतलाय बिमर साठी. ऑन स्क्रीन वरती तिसरे पंच चेक करतील. अंपायर रिव्ह्यू आहे. फेअर बॉल चा निर्णय या ठिकाणी दिला गेलाय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. इट इज डेफिनेटली अ फेअर बॉल. 6 धावा या चेंडूवरती नक्कीच मिळतील आणि या 6 धाव्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय धावा आता 32 या आकड्यावरती मात्र पोहोचल्या गेल्यात. शेवटच्या बॉलचा मात्र खेळ बाकी असेल. पहिल्या सत्रामध्ये मी म्हटलं होतं रोहितला रोहित व्हावं लागेल तरच त्यांची टीम सुपर हिट होईल. आणि जाता जाता सत्र संपता संपता 2 षटकारांनी टीमला मात्र चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवलाय. शेवटचा बॉल होता, लीव केलाय, चुकी केलीये. 2 षटकारांचं दडपण रवी यांच्यावरती पाहायला मिळतंय. 2 षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाची लाईन लेंथ मात्र बिघडली गेली आणि त्याच्यामुळे अवांतर बॉलचा सिग्नल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला गेला. धावा 33, डबल 3 नाही, ट्रिपल 3 आहे स्कोर कार्डवर. 33 धावा, 3 विकेट. शेवटचा बॉल ऑफ साइडला चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. कॅचला इथून कॅरी केला जाईल. पकडलाय झेल आणि इथे मात्र संपलाय पहिल्या सत्राचा खेळ. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. भोईरवाडी संघ 4 ओव्हरमध्ये सुरुवात खराब झाल्यानंतर शेवट चांगला केला. रोहित यांचे इम्पॉर्टंट 2 षटकार टीमला फायटिंग टोटल पर्यंत घेऊन जाताना पाहायला मिळाले. 33 धावा या भोईरवाडी टीमने बनवल्यात आणि विजयासाठी दहिवली नेरळ संघाला येणारे 24 बॉल्स आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज आहे. सौरभजी कोतेकर यांना विनंती आहे, रुपेशजी कुडेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. नक्कीच पंचांच्या माध्यमातून पण या ठिकाणी आमच्या सौरभजी कोतेकर यांचे आभार मानले जात आहेत. मी एक फरमाईश केली की चहा झाला पाहिजे, ते स्वतः गेले आणि त्यांनी बनवून आणलेला आहे. त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. टॉस जिंकलाय तो म्हणजे दहिवली संघाने. 4 ओव्हरची मॅच आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. होराय टीमला बॅटिंग करायची आहे पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच.
हॅलो चला चला बोरवडी टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसेच चला नेरळ देवरी बॅट्समन पाठवा जरा पटापट. चला नेरळ देवली बॅट्समन पाठवा आपले. चला पंच पण चला जरा झाले फ्रेश. सौरभजी बोराडे जर आपण मॅच बघत असाल तर त्वरित स्टेजवर या. चला सौरभजी बोराडे जर आपण मॅच बघत असाल तर त्वरित स्टेजवर या. आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आमच्या समवेत आमचे शुभम कोतेकर एक युवा स्कोरर या ठिकाणी बसलेले आहेत आणि चांगली स्कोरिंग ते करतायत. एज्युकेशन पण ते घेत आहेत. शैक्षणिक आयुष्यामध्ये पण त्यांची चांगली वाटचाल आहे. आणि शुभम कोतेकर यांचं पण स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगलं योगदान राहिलेलं. याच्या आधी आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहिलं आमचे अनिकेत कोतेकर यांचं पण आपण आभार व्यक्त करूया. चांगली स्कोरिंग त्यांनी पण केलेली आहे. इथे मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल कॉपी बुक स्टाईल शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. या फटक्यामध्ये आपल्याला फलंदाजाचा क्लास पाहायला मिळाला. बॉल गेला होता डीप कव्हर पॉइंट कडे आणि 3 धावा या धावून मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धाव्यांच्या बरोबरीने फलंदाजी करणाऱ्या टीमचं अकाउंट मात्र ओपन झालंय. मनोज आणि त्यांच्या समवेत हॅलो मोहितची जोडी आहे. चला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर रमाकांत कोतेकर आपण बाउंड्री लाईनचा दावा घ्या ऑफ साईडला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सौरभ आपल्याला पाहायला मिळतात. 34 धाव्यांचा पाठलाग करायचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात तुमची चांगली असणं महत्वाचं आहे. गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस जे बऱ्याचदा मी सांगितलंय. त्यामुळे सुरुवात जर चांगली झाली तर मात्र आव्हान सहजरित्या चेस केलं जाऊ शकेल. परंतु बॉलिंग टीमसाठी पण सुरुवातीला विकेट मिळवणं, निर्धाव चेंडू फेकणं महत्वाचं आहे. धावा त्यांनी जरी जास्त जमवल्या नसल्या तरी गोलंदाजी करताना त्यांची फायटिंग स्पिरिट या मॅच मध्ये त्यांना दाखवावीच लागेल. आको टप्पाचा बॉल शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर पकडलाय झेल. संपलाय मोहित यांचा खेळ. गोल्डन डक. पहिला धक्का. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. आमदार चषक आमदार चषक मोठे वेणगाव गावाचा आहे. आमदार चषक धन्यवाद टीमचे. नक्कीच आमदार चषकाला तुम्ही या ठिकाणी पाहताय.
परंतु मी नेहमी सांगतो की जर एखादं यशस्वी आयोजन तुम्ही पाहिलं असेल आणि त्या आयोजनाचं कौतुक तुम्ही करत असाल तर ते केलंच पाहिजे, पण त्या आयोजनामागची मेहनत पण तुम्ही बघितलीच पाहिजे. जर हे 5 ते 6 रात्रींचं जरी आयोजन असलं तरी 30 ते 40 दिवसांची मेहनत जी राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेडगावच्या सगळ्या खेळाडूंनी घेतली, खरं दिवस रात्र केलेली मेहनत, केलेले प्रयत्न आणि त्याच्यानंतर पूर्ण केलेलं हे स्वप्न या आमदार चषकाचं आपण पाहतोय. त्यामुळे राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगावच्या सगळ्या शिलेदारांचं विशेष कौतुक आणि सौरभ शेठ बोराडे ज्यांनी या स्पर्धेच्या मागे आधारस्तंभाची भूमिका पूर्ण केली आणि ज्यांच्या विशेष योगदानामुळे हे आयोजन एवढ्या भव्य दिव्य स्वरूपाने या ठिकाणी उभं केलं गेलं. त्यामुळे या सगळ्यांचं राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव, सौरभ शेठ बोराडे यांचा विशेष आभार या ठिकाणी मात्र आपण व्यक्त केलंच पाहिजे, ज्यांनी रेफ्रिजरेटर पण आपल्याला दिलेला आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. बॅकफुटला गेले होते, पंच करण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय, पंचांनी सांगितलंय अवांतर बॉल आहे, वाईट बॉल आपण पाहिलाय. वाईटच्या बरोबरीने टोटल मात्र या ठिकाणी इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 4 या आकड्यावरती मात्र पोहोचली गेली आहे. विनाट क्रमांक 3 या पोझिशनवरती फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला इन होताना पाहायला मिळतील. नंबर 3 ची पोझिशन ही प्रत्येक टीमसाठी तितकीच महत्वाची आहे. तेजस या खेळाडूला इन होताना क्रमांक 3 वरती आपण पाहिलंय. इथे बॅटची आतली कडा आणि बॉल मात्र विकेट्स वरती जाऊन आदळला गेला. 2023च्या वर्ल्ड कप फायनल मध्ये इंडिया ऑस्ट्रेलियाच्या मॅच मध्ये सर विराट कोहली यांची विकेट जशी गेली होती अगदी तशाच पद्धतीची विकेट, बॅटची आतली कडा एस्टांवरती जाऊन बॉल आदळला आणि फलंदाज बाद. गाणं या ठिकाणी चांगलं डीजे ऑपरेटर यांनी वाजवलेलं आहे. आमच्यासाठी गाणं नसेल, आमच्या जरी मामाचं गाव असलं तरी या गाण्याशी आमचा काही संबंध नाही आहे. इथे चांगला स्ट्रोक आहे, कव्हरच्या वरून कव्हर ड्राईव्हचा फटका, ब्युटिफुल स्ट्रोक आणि बॉल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी आलाय चौकार. आपण जर मॅच बघत असाल तर त्वरित स्टेजवर यायचंय. चौकार मात्र या ठिकाणी आपण नक्कीच पाहिलाय. आणखी एक बॉल ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका होता. मागच्या बॉलवरती बॉटम हँडचा चांगला वापर केला, ड्राईव्ह पाहायला मिळाला. या बॉलवरती रिस्टचा चांगला वापर केला, फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका आपण पाहिला. एकेरी धाव या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. ऑन द टोटल 9 या आकड्यावरती पाठलाग करायचा आहे 34 धावेंचा. 9 धावा झाल्यात म्हणजे विजयासाठी अजूनही 25 धावेंची गरज असेल. उर्वरित जर आपण पाहिलं तर 19 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 25 ची गरज. 19 बॉल 25 धावा करायच्या आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, इथे बॅट आणि बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट झाला नाही, शरीरावरती जाऊन चेंडू आदळलाय. पंचांकडे लाऊड अपील केली, 11 खेळाडूंमध्ये उत्साह पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून कोणताच निर्णय या ठिकाणी आला नाहीये. डॉट बॉल असेल, या डॉट बॉलच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाठलाग करत होता 34चा आणि धावा बनवल्या गेल्या त्या 9 धावा. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 25 धावेंची गरज.
चलो डीजे ऑन साइडला बॉल हवेमध्ये स्ट्रोक आहे कॅचचा चान्स क्रिएट फील्ड टाउन द बॉल पकडलाय झेल मॅच मध्ये नवीन ट्विस्ट कहाणी में नया मोड आणखीन एक आमदार चषक डीजे ऋतू इंदारी राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस आमदार चषक आमदार चषक डीजे डीजे चला गोलंदाज तयार लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्हचा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते फलंदाजांना माहिती अति घाई संकटात नाही परिस्थिती आपल्या टीमसाठी होऊ शकते मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे सिर सलामत तो पकडी 50 कदम जमेंगे तो रन भरेंगे आणि त्याच्यामुळे विकेट सेफ असणं महत्वाचं या बॉलवरती एकच धाव मात्र धावून पूर्ण केली गेली आहे सिंगल डबल्सने देखील टोटल अचीव करण्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे या टीमच्या माध्यमातून आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं की विकेट गमावली आणि त्याच्यानंतर एक धाव पण या ठिकाणी आली आहे मयुरेश मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच काय गोलंदाजी केली हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न यॉर्कर बॉल खोलवर टप्पाचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर मात्र यावेळेस केलाय चार ओखाने चित करणारा बॉल आहे जागेवरती उभा ठेवणारा चेंडू आहे टॉट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळेल फिरून मारण्याचा इथे पण प्रयत्न होता स्लॉक स्वीप करायचा होता बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर झाला नाही पंचांनी सांगितलंय की बाईटचा सिग्नल आहे बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मोदी आहे परंतु पुन्हा एकदा मयुरेश काय गोलंदाजी करतो या खेळाडू मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या 2 विकेट मिळवल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जिंकलं मेडन षटक पण फेकलं आणि या मॅच मध्ये पण 4 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत एकच धाव खर्च केली आहे एक बाईटची जी टीमच्या अकाउंट मध्ये जाईल पण विकेट पण या ठिकाणी मिळवली आहे येणारे जर आपण चेंडू आता पाहिले तर 14 बॉल बाकी आहेत विजयासाठी 23 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल 14 चेंडू 23 धावा 18 मध्ये 25 होत्या आता 14 मध्ये 23 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलाय बॉलिंग डॉमिनन्स पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बीट झाल्यात परंतु त्या ठिकाणी वा कॉम्बिनेशन फिल्डिंग एफर्ट पाहिली विकेट कीपर बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी ठरले कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला पुन्हा एकदा पंचांचा 22चा सिग्नल आलाय आणि फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते एका धावेच्या बरोबरीने टोटल मात्र इन्क्रीज 12 या आकड्यावरती 13 बॉल 22 ची गरज आहे सामन्यामध्ये अजूनही सुरस निर्माण आहे अजूनही सामन्यामध्ये एंटरटेनमेंट बाकी आहे एक्साइटमेंट बाकी आहे अजूनही या मॅच मध्ये रफ अँड टफ फाईट आपल्याला पाहायला मिळते आहे 13 बॉल 22 ची गरज जेव्हा 34 धावेंचा पाठलाग
करायचा होता आणि सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की कदाचित एक ओव्हर राखून बॅटिंग टीम हा सामना जिंकेल की काय, परंतु गोलंदाजी करणारी टीम भोईरवाडीने सांगितलंय हम बे कुछ कम नाहीये. जरी बॅटिंग करताना 33 बनवल्या असल्या तरी धावांना वाचवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे आणि तेच दाखवत असताना ही टीम मैदानाच्या आतमध्ये धावा यावेळेस वाचवल्यात. फुल टॉस, बॅटची कडा शरीरावरती आदळलाय बॉल, नशिबाची साथ मिळत नाहीये. अंधाधुंद फलंदाजी केली जातीये, प्री डिसाइडेड शॉट खेळले जात आहेत. बॉलला फक्त पॉवरने मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न टायमिंग फलंदाजीमध्ये पाहायला मिळतच नाहीये. याही बॉलवरती एक सिंगल धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. धावा झाल्यात त्या 13, विकेट गमावल्या गेल्यात त्या 3, बॉल बाकी आहेत ते 12 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 21. 21 रन आर नीडेड इन रिमेनिंग 12 बॉल्स. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. 12 बॉल 21 ची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज झालेत. कृष्णा हेलिकॉप्टर उडवलाय डीप मध्ये, फिल्डर बॉलला अडवलं गेले. बघा अशा पद्धतीने चेंडू अडवताना शरीराची काळजी घ्या. कदाचित चेंडू जर शरीरावरती आढळला तर एखादी दुखापत पण होऊ शकते. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की थोडी आपली आपण काळजी घ्यावी अशा पद्धतीचे चेंडू अडवत असताना. एक धाव या बॉलवरती मात्र नक्कीच मिळाली. आता 11 बॉल आणि 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते मनोज जो सलामीला आला होता अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्यांच्या समवेत सचिन, या 2 खेळाडूंना मात्र धावा बनवाव्या लागतील आपल्या टीमसाठी. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट वरून हा फटका पाहतोय. खरंगत चाललाय बॉल वाईड स्लॉंग ऑन कडे आणि पुन्हा एकदा एकच धाव मोतीये. भोईरवाडी टीम अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने ही मॅच खेळताना ते ॲग्रेशन त्यांच्या गेम मध्ये पाहायला मिळत आहे. जसे फिल्डिंग एफर्ट दाखवले होते दैवली नेरळ संघाने, एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करूनच दिलं नव्हतं. अगदी तसाच खेळ करत असताना भोईरवाडी टीम सिंगल जिथे आहेत तिथे एकच धावा देत आहेत, मिस फिल्डिंग करत नाही आहेत. ॲग्रेशन पाहायला मिळत आहे आणि ती जिंकण्याची जी इच्छा आहे ना ती या टीम मध्ये पाहायला मिळते आणि त्याचंच कारण आहे की प्रयत्न एवढ्या जोराचे मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. इथे मात्र बॉलला लीव केलाय. पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल. हे चेंडू तुम्हाला अवॉइड करावे लागतील. यू हॅव टू अवॉइड द एक्स्ट्राज व्हेन यू आर डिफेंडिंग द रन्स. आणि हे व्हाईट बॉल तुमच्या टीमसाठी धोक्याची घंटा आहेत हे तुम्हाला आता ओळखावं लागेल. प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, पण प्रत्येक खराब बॉल तुम्हाला पराभवाला सामोरं करून देईल. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं महत्वाचं. समीकरण बदललं गेलंय. 10 बॉल शेवटचे बाकी आणि विजयासाठी 18 धावांची गरज. आकोटप्पाचा बॉल, बॅटची कडा, विकेट किपरने कोणतीच चुकी केली नाही. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद.
मुंबई ठाणा रायगड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित असं पंचांचं पॅनल MR पॅनल 99 सरकार महादेव ठाकरे सर, त्याच्याच बरोबरीने त्यांचे सुपुत्र राज ठाकरे सर आणि आमचे विजय जगताप सर. फार चांगली पंचगिरी त्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. त्या पंचांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. परंतु गोलंदाजांनी देखील कामगिरी चांगली केली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. नसीब भी बहादुरों का साथ देता है आणि यावेळेस नशिबाने भोईरवाडी टीमची साथ दिली आहे. फलंदाजांना जकडून ठेवलं गेलंय. 24 बॉल 34चं समीकरण. क्रिकेटचा खेळ जसं दिसतं तसं नसतं. जहां पे इंसान की सोच खत्म होती है, क्रिकेट की सोच की शुरुआत वहां से होती है. या खेळामध्ये कधी काय घडेल काय बिघडेल हे सांगणं कठीणच नाही, अशक्य आहे. प्रेडिक्शन या खेळामध्ये तुम्ही करू शकत नाही. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. मॅच मध्ये चित्र पलटलं गेलंय. यॉर्कर बॉल होता, पुन्हा एकदा ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने पोहोचलेत. एकच धाव या बॉल वरती मिळेल आणि या एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहू शकाल. एक बॉल अजूनही बाकी आहे. धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे 17 धावा, येणारे 7 बॉल आणि विजयासाठी आता 17 धावेंची गरज आहे. 17 पे होता है खतरा, लेकिन खतरों का बनना पडेगा खिलाडी. हीच संधी आणि त्याचं सोनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावंच लागेल. धावा बनवाव्या लागतील, स्वतःला सांगावं लागेल या मॅच मध्ये. येथून आणखीन एक डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने भोईरवाडी टीम मॅच मध्ये आपली पकड मजबूत करताना बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील हा व्हाईट बॉल जो बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल चा निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी दिला गेला आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू इज डेफिनेटली सक्सेसफुल, कारण सिंगल वाईड लाईन आहे. स्वतः गोलंदाजाचा पायच वाईड लाईनच्या बाहेर होता, बॉल अगदी तिथून गेला, त्यामुळे बॉल पण ऑटोमॅटिकली वाईड लाईनच्या बाहेर होता आणि त्याच्यामुळे पंचांनी सांगितलंय की यावेळेस हा अवांतर चेंडू असेल. चला, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांची कोणताच वाद करायचा नाहीये. सिंगल लाईन वाईड आहे, त्यामुळे बॉल जर वाईड लाईनच्या बाहेरून असेल तर तो वाईट बॉल असेल. तुमचा 12वा आहे. सगळ्या गोष्टी इकडे पाहिलेल्या आहेत, त्याच्यानंतरच निर्णय दिलेला आहे. ऑफिशियल पंचांनीच दिलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणी दिलेलं नाही. त्यामुळे आपण लगेच फिल्डिंग पोझिशन्स वरती जा. तो व्हाईट बॉल असेल आणि त्या व्हाईट बॉलच्या बरोबरीने बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये मात्र 1 धाव ऍड ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा आता 18 होतील स्कोर कार्ड वरती आणि 7 बॉल 16 धावेंची गरज असेल विजयासाठी, ती म्हणजे टीम दहिवली नेरळ संघाला. 7 बॉल बाकी आहेत विजयासाठी. 16 धावा करायच्या आहेत. 16 का डोला 43 की छाती. या गाड्याची आठवण मात्र या अशा परिस्थितीमध्ये नेहमी होत असते. पण मैदानाच्या आतमध्ये 7 मध्ये 16 बनवल्या जाणार की वाचवल्या जाणार. कोण ही बाजी जिंकणार, कोणाला पराभूत व्हावं लागणार, मैदानामध्ये काय घडणार, काय बिघडणार, चला पाहूयात. 7 बॉल 16 ची गरज. लोवर फुल टॉस ऑन साइडला. एक फाईट, वातावरण टाईट. आलाय षटकार.
3 ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलाय आणि स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 24 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 24 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. शेवटचे 6 बॉल बाकी आणि 10 धावेंची गरज. कोण बनवणार धावा 10 आणि कोणाची होणार वहा वहा. येणारा काळ आणि येणारी वेळ मैदानाच्या आतमध्ये सांगेल. शेवटचं षटक या ठिकाणी मात्र बाकी आहे आणि डेथ ओव्हरच्या षटकासाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज ज्यांचा वापर मात्र या ठिकाणी केला जाईल. आदित्य यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ए फॉर आदित्य, पण ए फॉर A1 गोलंदाजी त्यांची होणार का याच्याकडे क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र लागल्यात. शेवटचे 6 बॉल बाकी. स्पीडअप करायचं आहे प्लीज. विनंती असेल तुम्हाला की प्लीज मेंटेन द स्पीडअप. दैवली टीमने तयार राहायचंय. लगेच तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरायचंय मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे 11 खेळाडू आपण लगेच दैवली टीमने रेडी ठेवा, कारण टॉस तुम्ही जिंकलेला आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 10 ची गरज आहे. 6 बॉल 10. गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य. चला स्पीडअप घ्या. मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे की वेळ नाही आहे, अन्यथा मग एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. स्पीडअप करण्याकडे देखील आपण लक्ष द्यावं. 6 मध्ये 10 ची गरज. मी सांगितलं की 6 बॉल आहेत, 10 धावा आहेत, पण 6 मध्ये 10 वाहा वाहा कोणाची होईल पाहणं गरजेचं. पहिलाच बॉल. सुरुवात केली लेखट. पंचांनी सांगितलंय वाईड लाईनच्या बाहेर आहे. 2 हात केले समांतर. चेंडू होता अवांतर. अशा सिच्युएशन मध्ये अवांतर चेंडू परतीचा प्रवास करून देतील ओळखावं लागेल. 6 बॉल बाकी आणि विजयासाठी मात्र आता 9 ची गरज. इफ यू वॉन्ट टू बी फाईन यू हॅव टू स्कोर 9 विदिन द 6 बॉल्स. पुढे सरसावल्या 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप आहे. काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय खेळाडू त्या ठिकाणी होते, ज्यांनी हवेमध्ये झेप घेतली आणि बॉल अडवला. सौरभ, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एकतर जिंकाल किंवा पराभूत व्हाल, परंतु प्रयत्न करणं तुमच्या हातामध्ये. एफर्ट मॅटर्स असं नेहमी म्हटलं जातं आणि तेच प्रयत्न मात्र करत असताना सौरभ हा खेळाडू टीमसाठी मात्र या ठिकाणी धावा वाचवल्या गेल्यात त्यांच्या माध्यमातून 2. कारण बॉल जर निसटला असता तर चौकार आला असता, पण बॉल अडवला गेला आणि त्याच्यामुळे 2च धावा आल्यात. 7 धावांची गरज आहे 5 बॉल्स मध्ये. येथून बाट फिरली गेली. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतेय. कुठेही जाऊ नका. सामना अजून संपला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अजूनही ही मॅच रफ अँड टफ सिच्युएशन मध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 4 बॉल बाकी. विजयासाठी 7 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. होरायची मॅच मला आठवते. 1 बॉल 6 वरती तो षटकार आपण पाहिला होता, पण इथे 7 ची गरज. लोवर फुट टॉस आहे. ऑन साइडला खेळला गेला. 1 धाव वेगाने पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीयेत. 1 धावेवरती मानलंय समाधान. 3 बॉल बाकी आणि विजयासाठी मात्र आता 6 धावेंची गरज असेल. 1 षटकार सामना फिनिश करून देईल, पण एकात दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम वरती दडपण निर्माण करू शकेल. गोलंदाजी करणाऱ्या टीमला मजबूत बनवू शकेल. ऑन स्ट्राईक एंड वरती खेळाडू या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे सचिन. त्यांना नावासारखा खेळ करावा लागेल. लोवर फुल टॉस. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये गेलाय. कॅच विकेट कीपरने कॅरी केलीये. फलंदाज येथून बाद झालाय. मॅच मध्ये नवीन मोड आलाय. मिळाली या विकेट.
धावांची गरज विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतेय. सामना 6 बॉल 10चा होता. 2 बॉल 6 वरती येऊन पोहोचलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना तीनू यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर होता, गती परिवर्तन केलं होतं. रनआउटची संधी होती, गमावली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांकडे दाद, अंपायर फिंगर गोज अप. रनआउटच्या स्वरूपात होतोय फलंदाज आणखीन एक बाद. शेवटचा एक बॉल, विजयासाठी 5 धावेंची गरज है. बड़ा है मंच, लगाओगे 5 का पंच तो बनोगे मैदान के सरपंच. एक बॉल बाकी, 5 ची गरज. अर्थातच मगाशी आपण सामना या ठिकाणी नक्कीच पाहिला होता. होराय टीमचा जिथे 1 मध्ये 6 करायच्या होत्या, नीरज यांनी तो षटकार मारला, टीमला विजय मिळवून दिला. पण इथे 1 मध्ये 5 कंपल्सरी चेसिंग, त्याच्यामुळे 1 मध्ये 5 कंपल्सरी करावा लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य तयार. ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज तीनू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 7 वरती आले होते, परंतु आपल्या टीम साठी सामना फिनिश करतील का? प्रेक्षकांनो, मॅच पाहताय ना. 1 बॉल 5 ची गरज. 1 बॉल 5 आणि इथून आलाय डॉट बॉल. भोईरवाडी टीम 24 मध्ये 34 धावा वाचून दाखवल्यात आणि हा सामना या टीमने जिंकून दाखवलाय. अरे मोठे वेणगाव गावाचा आमदारच्या